तर काहीच आता आपण शिवनेरीवरती फोटोशूट वगैरे सगळं काही केलेलं आहे. फोटोशूट वगैरे काढून झालेले आहेत. आता आपण शिवनेरी गड खालती उतरतोय. तर मग आपण अर्थशास्त्राच्या मॅडमांना विचारूयात महाराजांचा शिवनेरी गड कसा वाटला. नमस्कार. शिवरायांच्या ह्या पावनभूमीत आल्यानंतर खरंच खूप आनंद तो होतोच, पण त्याबरोबर आपल्या मनामध्ये एक उभारी निर्माण होते की आम्ही शिवरायांच्या पावनभूमीला आम्ही भेट देतोय. तर त्या मनामध्ये एक संचार निर्माण होतो आणि त्या जोशात आम्ही हा गड अगदी काही वेळातच पार करतो आणि गडावरील जे सौंदर्य, शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, हे सगळं बघून पूर्वजन्माची किंवा त्या पूर्व इतिहासाची आठवण झाल्याशिवाय राहतच नाही. त्यांचं ते बालपण, त्यांचा जन्म, त्याचबरोबर जिजाई मातेचं जे इथलं वास्तव्य, गडावरचे सगळे चाकर नोकर, सरदारजी, ह्या सगळ्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. असं ह्या पावनभूमीस माझं वंदन. तर मॅडम तर गाईज आता आपल्याला मॅडमांनी खूपच सुंदर सांगितलेलं आहे. त्यांचा अनुभव खूपच भारी अनुभव होता. तर आता आपण कॉमर्सचा